अध्यात्मप्रेमी, भगवत भक्तिप्रेमी सुहृदजन हो. गेल्या शनिवारी भागवत निरूपण याच्यामध्ये अमृत मंथन या कथाभागापाशी आपण होतो. ते दिवशी एकादशी होते. या ठिकाणी गीता पाठ होता संपूर्ण. म्हणून आपण वरचं आपलं जे सभागृह आहे, भिडे केतकर सभागृह, जे आपले दोन्ही संस्थापक आहेत, सदाशिव शास्त्री भिडे आणि गवी केतकर, यांचीच नावं आपण सभागृहात दिलेली आहेत. तर भिडे केतकर सभागृहात आपला निरूपणाचा भाग झाला होता. त्यावेळेला आपण अखेर या ठिकाणी होतो ते अमृत मंथन. अमृत घेऊन, अमृताचा कलश घेऊन धन्वंतरी हा जो विष्णूचा अंशावतार तो समुद्रातून वर आला. त्या कलशावर दैत्याने झडप घातली. तेव्हा विष्णूनं मोहिनीचं रूप घेतलं आणि आपल्या ताब्यात बळजबरीनं जो काही अमृतकुंभ दैत्याने मिळवला होता तो त्यांना न मिळता देवाने मिळाला पाहिजे, त्यासाठी मोहिनीनं दैत्यांना मोह घातला आणि पंक्तीमध्ये फक्त वाट बघत दैत्य बसले आणि समोरच्या पंक्तीमध्ये देवांना अमृत मिळूनही गेलं. मोहिनीने अट घातली होती की माझ्या मनाविरुद्ध काहीही करायचं नाही. ती अट कबूल केली होती म्हणून दैत्य गप्प बसले होते. आपण वर म्हटलं तसं दोन्ही हात बांधलेले आणि तोंडावर बोट. आता हात बांधल्यानंतर बोट ठेवता येणार नाही, पण तोंड बंद आणि हात बांधलेले वाट बघत बसले. मोहिनीची कृपा कधी होते आणि आपल्याला अमृत कधी मिळते. अमृत संपत आलं, दैत्यांना काही मिळालं नाही. पण मध्येच राहू केतूपैकी राहूच्या लक्षात आलं की मोहिनी फसवती आहे, दैत्यांना फक्त वाट बघायला लावते आणि अमृत सगळं देवांना देऊन मोकळी होती. तेव्हा त्यानं दैत्य असून सुद्धा देवांचं रूप घेतलं आणि सूर्यचंद्र ज्या पंक्तीत बसले होते त्या दोघांच्या मध्ये जाऊन तो बसला. त्याला अमृत मिळालं सुद्धा. पण सूर्यानं विष्णू मोहिनीच्या लक्षात दिलं ह्या दैत्य आहे. त्या मोहिनीनं आपलं रूप टाकलं, विष्णू रूप धारण केलं आणि तो जो राहू होता त्याचं मस्तक सुदर्शन चक्रानं उडवलं. अमृत त्याला मिळालं होतं, प्राशन केलं होतं, पण ते कंठापर्यंतच पोचलं होतं आणि कंठ तर चिरला गेला, पण मस्तक आकाशात उडालं, ते अमर झालं. आणि जो देह होता त्याला अमृत न मिळाल्यामुळं तो मर्त्य झाला आणि जमिनीवर पडला. पण आकाशात ते जे मुलकं होतं अमर झालेलं राहूचं, त्याच्या मनात एवढा राग होता की सूर्यचंद्राने विष्णूला सांगितलं की हा देव नाही आहे, हा दैत्य आहे. म्हणजे आपल्या भाषेत चहाडी केली तर चुगली केली. त्याचा खूप राग आला का. आणि तो राग इतका आल्यानंतर काय घडलं तिथं आपण थांबलो होतो की राग इतका आहे की तो कायमचाच. म्हणजे आज चंद्र सूर्य, जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत आणि राहू आहे तोपर्यंत राग कायम आहे. आणि त्या रागाचा परिणाम म्हणून विशिष्ट पर्व काळी म्हणजे ग्रहणाच्या वेळेला सूर्याला ग्रहण लावायला, चंद्रालाही ग्रहण लावायला हा राहू येतो, अशी भावना. इथंपर्यंत गेल्या वेळेला आपण होतो. पुढं भागवतकार हे आपल्याला भक्ती शिकवतात आणि नीती शिकवतात. भक्ती कशी शिकवतात बघा. तर वर्णन करता करता ज्या टप्प्यावर आता आपण होतो तिथं शुकाचार्य हे कथा परीक्षितीला सांगतायत. तर ते परीक्षितीला म्हणतात, परीक्षिती तुझ्या लक्षात आलं का, समुद्र मंथन किंवा अमृत मंथन दोघांनी मिळून केलं, देव आणि दानव. काय दैत्य, देवानी दैत्यांना का बोलवलं तर एकट्याला समुद्र मंथन जमणार नाही म्हणून. तेही बलवान आहेत आपल्यासारखेच. दोन बलवान एकत्र येऊया
आणि असाधारण कार्य करूया म्हणून बोलावलं. मग देव आणि दानव बळाच्या बाबतीत, ताकदीच्या बाबतीत सारखेच असताना अमृत मात्र मोहिनीच्याकडून का होईना पण देवांना प्राप्त झालं. आणि ते काम करण्यात ज्यांनी वाटा उचलला त्या दैत्यांना मात्र प्राप्त झालं नाही. आता याच्यावर शुकाचार्य परीक्षिताला म्हणतात, अरे देव जिंकले आणि दैत्य हरले, त्याचं कारण लक्षात आलं का? कसा विचार केला तर देश म्हणजे क्षीरसागर, काळ म्हणजे समुद्र मंथनाचा काळ, हेतू म्हणजे अमृत मिळवणं, अर्थ म्हणजे साधनं. अर्थशास्त्र जे चाणक्याचं आहे त्याचा अर्थाचा अर्थ फक्त पैसा नाही आहे. त्या अर्थशास्त्र ग्रंथात आर्य चाणक्यांनी चंद्रगुप्तासाठी राज्यकारभारी सांगितलेला. आणि त्या अर्थ शब्दाचा अर्थ साधनं असा आहे. राज्यकारभाराची साधनं अर्थशास्त्र. तर शुकाचार्य म्हणतात देश तोच, प्रदेश, काळही तोच, मनातला हेतूसुद्धा तोच, साधनंसुद्धा तीच. मग तो वासुकी असेल, ते कासवाचं रूप घेतलेलं विष्णू असेल, मंदर किंवा मंदार पर्वत असेल, साधन तर सारखीच आहे. आणि याचबरोबर प्रयत्न आणि बुद्धी ही सुद्धा सारखी. कुणाकुणाची? देवाची आणि दैत्याची. म्हणजे देश, काल, हेतू, अर्थ, प्रयत्न आणि बुद्धी ही 6 कारणं त्या गोष्टी समान. मग दोघांच्याही बाबतीत 6 गोष्टी समान असताना देवांना अमृत मिळालं, देवांना यश मिळालं आणि दैत्यांना मिळालं नाही, याचं कारण काय? असा प्रश्न शुकाचार्याने परीक्षितला विचारला. खरं तो प्रश्न तुम्हाला मला विचारलाय आणि त्याचं उत्तर शुकाचार्यानेच दिलंय की हे सगळं होतं मात्र गीतेत म्हटल्याप्रमाणे दैव मेवात्र पंचमम. दैवचा अर्थ निश्चित करू नका. दैवी गुण 16वा अध्याय म्हणजे ईश्वर म्हणा. ईश्वरम एव पंचमम, ते ईशत्वम एव पंचमम. म्हणजे भक्ती त्या अधिष्ठान करता या श्लोकामध्ये 5वी आहे, इथं 7वी आहे. 6 गोष्टी सारख्याच आहेत, पण विष्णू सन्मुख असणं आणि विष्णू विन्मुख असणं हा फरक आहे. भक्ती देवाने केली, दैत्याने केली नाही. म्हणून देव जिंकले, दैत्य हरले. आता कशासाठी सांगितलं? परीक्षितीला कळण्यासाठी सांगितलंच. पण परीक्षिती 7-8 दिवसाचाच या इहलोकामध्ये होता. पण भागवत कायमचं टिकणार आहे. आपल्यासारखी मंडळी भागवताचं निरूपण करणार आहेत, ऐकणार आहेत. आपल्यासाठी सांगितलं. आपण सगळ्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की 100 पैशाचा रुपया असेल तर ते 99 पैसे आपल्या हातात आहेत. 100वा पैसा मात्र काहीही केलं तरी आपल्या हातात नाही. आणि जगामध्ये 100 पैसे नसले तर रुपया होत नाही. समजा 99 पैसे घेऊन आपण व्यापाऱ्याकडे गेलो आणि रद्दबदली करायला लागलो, अहो माफ करा, घेऊन टाका, 99 तर आहेत ना, कोणी व्यापारी येणार नाही. 100वा पैसा हा असावाच लागतो, तो पूर्णतेचा पैसा असतो. आणि ती पूर्णता पूर्ण पुरुषोत्तमाची भक्ती केली तरच आपल्याला मिळते. हा गीतेचा आणि भागवताचा संदेश आहे. भागवताची कथा नुसती ऐकायची नाही आहे, तर भागवताची कथा ही भक्ती आणि नीती दोन्ही गोष्टी आहेत. भगवत भक्तीला लोकनीतीचं सहाय्य आहे. रथाची 2 चाकं, त्या रथाचे 2 घोडे आहेत. लोकनीती नसेल तर ती भक्ती चांगली नाही. ती आंधळी होऊ शकेल, ती लोकविरोधी होऊ शकेल. पण लोकनीती बरोबर असेल तर भक्ती टिकेल. आणि नुसतीच लोकनीती म्हणजे
पाश्चिमात्य देशामध्ये म्हणतात बहुजनांना सुख मिळालं. गीता रहस्यात आहे. बहुजनांना सुख मिळालं, काय बिघडलं? अल्पजनांना नाही मिळालं, पण बहुजनांना तरी मिळालं. 70%, 80%, 90% लोकांना मिळालं, 10% सोडून द्या. ही पाश्चिमात्य विचारसरणी आहे. पण पौर्वात्य विचारसरणी असं मानत नाही. आपल्याकडं अंत्योदय नावाचा शब्द आहे. अंत्योदय, समाजातला शेवटचा जो माणूस असतो त्यालाही मिळालं पाहिजे. आपल्याकडे बहुजन हिताय बहुजन सुखाय नाही, सर्वजन हिताय सर्वजन सुखाय आहे. ही पाश्चिमात्य आणि पौर्वात्य विचारसरणीला रस आहे. आणि म्हणून बघा, आपल्याला सांगितलं गेलंय की भक्तीबरोबर लोकनीती पाहिजे आणि लोकनीतीबरोबर भक्ती पाहिजे. दुधात साखर बनावी तशी स्थिती आहे. अशा प्रकारे भागवत आपल्याला शिकवत चाललाय. लोकांच्या मनावर एक बिंबावं म्हणून मुद्दाम म्हटलंय. 6 कारणं आहेत, पण 7वं कारण म्हणजे काय आहे बरं? तो वृक्ष आहे. त्या वृक्षानं पाना फुलानं बहरावं असं आपल्याला वाटतंय. तर काय केलं पाहिजे? त्या वृक्षाच्या मुळाला पाणी घातलं पाहिजे. भागवतातला दृष्टांत आहे. वृक्षाच्या मुळाला पाणी घातलं पाहिजे. मुळाला पाणी घातलं तरी पाना फुलांना मिळणार आहे. तशी 6 कारणं तुमच्याजवळ आहेत, पण भक्तीचं 7वं कारण असेल तर ती 6 कारणं पाना फुलासारखी बहरून येणार आहेत. हे भागवत सांगतंय आपल्याला की भक्ती गोष्ट अशी आहे की एखाद्या झाडाच्या मुळाशी सिंचन करावं, मुळाला पाणी घालावं. आणि एकदा मुळाला पाणी घातलं की झाडांना आपोआपच मिळालं. ती घेतातच. पानं, फुलं, बहर, फळं ही त्यांना निश्चितपणे येतील. अशी नीती आणि भक्ती शिकवल्यानंतर कथेच्या ओघात पुढं म्हटलं की आता विष्णू तिथं थांबला नाही. तर मोहिनी रूप होतं तोपर्यंत दैत्य थांबणार होते, ऐकणार होते. एकदा विष्णूचं दिसल्यानंतर ते सगळं संपलं, पडदा पडला. विष्णू ठरवलं आता थांबण्यात अर्थ नाही. बरं, कार्यभाग तर संपला. अमृत देवानं मिळालं, दैत्यानं काही मिळालं नाही. अपवाद फक्त राहूचा, पण त्याचं तर मस्तकच फक्त, बाकी काही मिळालं नाहीये. आता अशा स्थितीमध्ये थांबायला नको. पण गरुड वाहन विष्णू गरुडावर बसून वैकुंठ लोके निघून गेला. इकडं दानव मात्र अतिशय संतापले. दानव दैत्य मात्र अतिशय संतापले. कारण एवढे कष्ट करून अमृत मिळालं, उत्पन्न झालं समुद्र मंथनातून, पण ते अमृत आम्हाला मिळालं नाही, देवाला मिळालं. मग दैत्यांना अतिशय राग आला. त्याने आयुध सज्ज केली आणि देवावर दानव धावून गेले. पण आता तर अमृत मिळाल्यामुळं आणि पंक्तीत बसून प्राशन केल्यामुळं देव हे अजर आणि अमर झाले होते. ती शुक्राचार्यांची संजीवनी विद्या दैत्यांच्या पाशी होती, पण मेल्यानंतर जिवंत करणारी होती. अमृत कसं आहे बरं? मरायलाच देत नाही. अधिक चांगलं केले. आजारी पडल्यानंतर औषध घेण्यापेक्षा आजारीच न पडणं हे अधिक चांगलं आहे. कारण अमृत प्राशन केलेले हे सगळे देव बलाढ्य झाले आणि त्यांच्यावर दैत्य किती रागावून आयुध घेऊन सज्ज होऊन आले तरी काही उपयोग नव्हता. पण दैत्य काय माघारी थांबणारे नव्हते. त्यांनी हल्ला करायचा प्रयत्न केला. ज्या ठिकाणी मंथन झालं त्या क्षीर समुद्राच्या काठावर देव आणि दैत्य यांच्यामध्ये घनघोर युद्ध झालं. शस्त्रांचे आघात, ते हातात तलवार घेऊन, आणि अस्त्रांचे आघात, अग्नेस्त्र, पर्जन्यास्त्र, वरुणास्त्र फेकून मारणं, अशा प्रकारचे अस्त्राचे आघात आणि समोरासमोर शस्त्राचे आघात हे झाले. दैत्यांचा राजा बलिराजा, ह्याचीच कथा पुढे वामन अवतारात येणार आहे. हा जो बलिराजा आहे तो प्रल्हादाचा नातू आहे, सामान्य नाही आहे. अशा स्थितीमध्ये त्याला तर राजा म्हणून अधिकच राग आला आणि त्याने ठरवलं दैत्य देव अमर झालेच करे,
पण यांना सरळ काही स्वर्गामध्ये परत जाऊ द्यायचं नाही. त्या रणांगणात त्यांना पराभूतच करायचं. आणि म्हणून त्याने एक चमत्कार केला. दैत्य हे मायावी शक्तीमध्ये टाकायचं असतं. महाभारताचा मयासुर आठवा, माया बाजार आठवा, मय सभा आठवा. तर तसे ते आहेतच, म्हणजे ती ताकदच आहे. त्या दृष्टीनं त्याने असं दिव्य विमान त्यांना त्याच्याविषयी होतं. त्याचं नाव आहे वैहायस. हे विमान गरुडाच्या आकाराचं, आकाशगामी आणि अशा ताकदीचं की क्षणात दिसतं आणि क्षणात दिसत नाही. परिणामी त्या विमानावर हल्ला करणं मोठं कठीण आहे. पुन्हा ते विमान एखाद्या रथापेक्षा मोठं तर आहेच, पण त्या विमानात शस्त्र अस्त्र यांनी ते सज्ज आहे. त्यात बलिराजा एकटा बसला आणि त्यानं वरून सगळ्या देवांच्या वर हल्ला करायला सुरुवात केली. अन्य दैत्य समोरासमोर लढाई करतच होते, पण आकाशगामी असणारा आणि कुठल्याही क्षणी भूमीवर येणारा, हल्ला करावा तोपर्यंत पुन्हा आकाशात निघून जाणारा, एखादी तलपती वीज असावी आणि ती जशी मुठीत पकडता येत नाही, त्याप्रमाणे वैहायस विमानात बसलेला बलिराजा इंद्राला सुद्धा सामर्थ्याच्या बाबतीमध्ये श्रेष्ठ वाटायला लागला. आणि आता काय करणार असा प्रश्न आला. तरी देवेंद्र आहे तो सरसावला. तो आता अमृतून अधिकच तेजस्वी झाला होता. वर्णन केलंय, उदया चलावर पूर्व दिशेला सूर्यनारायण उगवत असताना कसा केशरी आणि सुंदर दिसतो, तसा रणांगणामध्ये येणारा इंद्र सुंदर दिसत होता, बलवान होता. पण बलिराजा वैहायस विमानामधून त्याच्यावर हल्ला करत होता. थोडक्यात देव आणि दैत्यांचं घनघोर युद्ध झालं. आपले भागवतकार घनघोर युद्ध झालं एवढा शेरा मारून थांबत नाही. ते कलाकार आहे, कलावंत आहे. त्यांना तुमच्या माझ्या डोळ्यासमोर चित्र उभं करायचं. आणि म्हणून युद्ध कोणाकोणामध्ये झालं याच्या त्यांनी जोड्या रंगवल्या. त्या कालखंडामध्ये ध्यानात घ्या की युद्धाचे काही नियम असायचे. महाभारतात 18 दिवसापैकी 9-10 दिवसापर्यंत अभिमन्यू वध होईपर्यंत ते नियम पाळले गेले. पण अभिमन्यूचा वध झाला, तिथे एकदा नियम मोडले आणि पुढे नियम मोडलेच. पण असू दे, मुळामध्ये काही नियम असायचे. तशा नियमामध्ये जो रथात असतो त्या रथीनं दुसऱ्या रथीवरच हल्ला करायचा असतो. जो पदाती असतो म्हणजे पायदळातला असतो त्यानं पायदळावरच हल्ला करायचा. तशा जोड्या कशा रंगवल्यात बघा. सगळी नावं तुम्हाला माहिती आहेत. बलिराजा आणि इंद्र मोठी जोडी. बलिराजा आणि इंद्र. तारकासूर आपल्याला ऐकून माहिती आहे, तो एका बाजूला आणि शंकराचा मुलगा षडानन हा दुसऱ्या बाजूला. एका बाजूला कालनाभी आणि दुसऱ्या बाजूला यमराज. एका बाजूला प्रल्हादाचा मुलगा आणि बलीचे वडील विरोचन आणि त्यांच्या विरुद्ध सूर्यनारायण. एका बाजूला शंबर, दुसऱ्या बाजूला त्वष्टा. त्वष्टा हा विश्व करण्यासारखा. शंबर आणि त्वष्टा. एका बाजूला त्यांना आपल्याला माहिती आहे वृषपर्वा, दुसऱ्या बाजूला अश्विनी कुमार. एका बाजूला नमुची अपराजित पौलोम, त्याच्या विरुद्ध विश्वेदेव. त्याला शब्द बघा, आपण विश्वदेव नाही म्हणायचं, विश्वेदेव. आपण मंत्र पुष्पांजली म्हणतो ना आरतीनंतर, त्यात शब्द विश्वदेव नाही आहे, विश्वेदेव. तर हे विश्वेदेव, विश्वदेव म्हटलं तर विश्वाचा देव झाला, सामान्य नाम झालं. पण विश्वेदेव हे विशेष नाम. तर विश्वेदेव आणि पौलोम. आणि शेवटची जोडी खास आहे, शुक्राचार्य विरुद्ध बृहस्पती. आता इथं आपण लक्षात घ्यायचं, आपल्याकडं
बुद्धिमंत माणसं सुद्धा शस्त्रसज्ज असायची. नंतरच्या कालखंडात काय झालं, बुद्धिमान माणसानं क्षात्र धर्म पाळायचं काही कारण नाही. पण माझा आपण वसिष्ठ विश्वामित्र संघर्ष बघितला होता. वसिष्ठ ब्रह्मर्षी आहेत खरे, पण विश्वामित्राच्या विरुद्ध त्यांनी आपलं ब्रह्म तेज दाखवलेलं आहे. आपल्या सगळ्या प्राचीन ग्रंथामध्ये जे कोणी ऋषी आहेत ते जसे खाण्यापिण्याच्या बाबतीत राजावर अवलंबून नाही आहेत. ते शेती पिकवतात, गाई गुरं ठेवतात, कंदमुळं खातात. आजच्या भाषेत बोलायचं तर शासनाचं अनुदान घेत नाही आणि म्हणून ते शासनावर अवलंबून नसतात. आणि त्याचबरोबर त्यांच्यावर जे शिष्य असतात त्या शिष्यांना सकाळपासून संध्याकाळपर्यंत सूर्यनमस्कार, योगासनं, आवश्यक तेवढी शस्त्रविद्या ही मिळायची. त्याला पटणारे एक उदाहरण जातात तुम्हाला सांगतो. ते इतिहास काळातलं. संत श्रेष्ठ एकनाथ 9-10 वर्षाचे होते तेव्हा आजी आजोबांना न सांगता पैठणून उठले आणि त्यांनी बाळ पावलं देवगिरी किल्ल्याकडे वळले. देवगिरी, ज्याला नंतर दौलताबाद म्हटलं गेलं, तो जो देवगिरी आहे त्याचे जे प्रमुख होते ते जनार्दन स्वामी. या जनार्दन स्वामी दत्त भक्त होते. त्यांच्याकडं 10व्या वर्षापासून 12 वर्षापर्यंत 22वीपर्यंत 12 वर्ष एकनाथांनी तपश्चर्या केलेली आहे. नंतर ते गुरुबरोबर भारत भ्रमणाला गेले आणि ती सगळं करून नंतर परतून ते संसारी झाले. रामदासांनी भारत भ्रमण केलेलं, ही परंपरा होती आपल्याकडे. आता महत्त्वाचा मुद्दा, ही जी 12 वर्ष होती त्याच्यात त्यांना ब्रह्मविद्या मिळाली. खुद्द साक्षात दत्तात्रेयांचं दर्शन झालं. रोज संध्याकाळी, काय भाग्य आहे बघा, रोज संध्याकाळी देवगिरी किल्ल्यावर जनार्दन स्वामी ज्ञानेश्वरी शिकवायचे आणि समोर एकनाथ ऐकायचे. गुरुमुखातून ज्ञानेश्वरी एकनाथाने ऐकलेली आहे आणि म्हणूनच एकनाथानंतर ज्ञानेश्वरीचं शुद्धीकरण केलं पाहिजे हा विचार मनामध्ये बालवयातच रुजला असेल. आता मध्ये घटना अशी घडली की जनार्दन स्वामी कधी कधी राज्य कारभार जो असेल तो जरा कमी असला की एकदम उठायचे आणि देवगिरी किल्ल्यावरच पण जरा एका बाजूला असलेल्या ठिकाणी, कड्याच्या बाजूच्या ठिकाणी जायचे आणि एका गुहेमध्ये तपश्चर्या करीत बसायचे. फारसं काय त्यावेळी कोणी त्रास द्यायचा नाही, तसे ते गेले होते. आणि अचानक देवगिरी किल्ल्यावर परचक्र चालून आलं. जेव्हा एकनाथाने कळलं की आता परचक्र चालून आलंय आणि आपले गुरु तर समाधीत मग्न आहेत, तेव्हा वय वर्षे 15 असेल, 16 असेल, 18 असेल, पण 22पेक्षा कमी एकनाथांनी शस्त्रागारामध्ये जाऊन चिलखत चढवलं, शिरस्त्राण घातलं, अश्वावर बसले, तलवार चालवली आणि असा पराक्रम केला की परचक्र परतवून लागलं. परत आले, सगळं काढून ठेवलं आणि पुन्हा ब्रह्मविद्या. 15 दिवसानंतर नगरची निजामशाही, हैदराबादच्या नंतर नगरची निजामशाही, त्यांच्याकडनं जनार्दन स्वामींना नजराणा आला 10-12 दिवसांनी की फार मोठा पराक्रम केला, शत्रूला हरवलं. तेव्हा त्यांना प्रश्न पडला, आपण तर काही लढाई केलीच नाही, मग कसा नजराणा आला? चौकशी केली तेव्हा कळलं जनार्दन स्वामीच साक्षात भासावेत असे एकनाथ रणांगणामध्ये लढलेले आहेत. एकनाथांच्या वडिलांचं नाव सूर्यनारायण आणि ते लढाईमध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत असे वीर आहेत. एकनाथांचे वडील वीर आहेत, स्वतः ते शस्त्रसज्ज झाले. मग रुक्मिणी संवारामध्ये 18 अध्यायपैकी शिशुपाल कृष्ण लढाईमध्ये इतकं चांगलं वर्णन कसं येतं? एकनाथ तर काही लढाई करत नव्हते, त्याचं कारण इथं आहे. पण मला एवढंच आता तुम्हाला सांगायचे, बाकी काही नाही, की एकनाथ जनार्दन स्वामींच्याकडे ब्रह्मविद्या, आत्मविद्या शिकत असताना
स्वतःच्या देहाचं रक्षण करण्याइतपत शस्त्रविद्या सुद्धा शिकलेले आहेत. जसं प्रत्येकानं पैलवान व्हायला पाहिजे असं नव्हे, पण रामदास स्वामींनी मारुतीची उपासना सांगितली आणि गावोगाव तालमी असल्या पाहिजे ती बलोपासना सांगितली. ही आपली परंपरा. हे ध्यानामध्ये घेतलं की जोडी बघा, शुक्राचार्य विरुद्ध बृहस्पती. लढाई ते फार महत्वाचं आहे. शुक्राचार्य विरुद्ध बृहस्पती. बरं, जोड्या कळल्या आम्हाला युद्धाच्या. आता शस्त्र कोणती होती? आपले ग्रंथ हे इकडं ज्ञानकोश असतात आणि दुसरीकडं सामाजिक परिस्थिती पण सांगतो. ज्ञानेश्वरीचा अभ्यास करताना देवगिरीचं यादवांचं राज्य होतं. हेमाडपंत ज्याच्या नावाची देवळं असतात तो प्रधान होता. त्यावेळची सामाजिक परिस्थिती कशी होती हे ज्ञानेश्वरीतून आपल्याला कळू शकतं. तसं मी शस्त्रांची नावं सांगतो. इसवी सन पूर्व भागवत येलं गेलं तेव्हा ही शस्त्र होती आणि त्यातली काही अजूनही आहेत. ही आपली देशी शस्त्र आहेत. देशी नावं बघा: तीक्ष्ण बाण, खड्ग, तोमर, भृशुंडी, चक्र, गदा, खड्ग, पट्टे. पट्टे म्हणजे लांब लचक अशी तलवार. 2 पट्टे हातात घेऊन पुरंदरावर बाजी मोरारबाजी लढले असं आपण इतिहासामध्ये वाचलेलं आहे. 2 पट्टे विलक्षण असतात. तुम्ही एकदा ते पट्टे फिरवायला लागला की तुमच्या आसपास शत्रूला येता येत नाही. आला की तुकडा पडला. अशा प्रकारचे पट्टे. नंतर शक्ती फेकून मारायची. परशु, भाले, परिघ, मुदगल नव्हे मुदगर, आणि फार मला आवडतं हे गोफणी. जे लांबून दगड सुद्धा मारता आला पाहिजे त्याची व्यवस्था पाहिजे. तलवारी पाहिजे आणि गोफणी पाहिजे. गोफण आपलं खास मराठमोळं शस्त्र आहे. लहान मुलांना तर फारच आवडतं, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अशी सगळी वर्णन जेव्हा भागवतामध्ये येतात तेव्हा भक्तीबरोबर शक्ती, भक्तीबरोबर नीती, ज्ञानकोश, विश्वकोश आपल्याला बहुश्रुत करणं हे काम भागवत करत असतं असं आपल्या लक्षात येतं. आता जोड्या कळल्या, शस्त्रही कळली, वयहा यश विमानही कळलं आणि आता मुख्य लढाई बलिराजा आणि इंद्र याच्यामधली आहे. इंद्र आला तरी सुद्धा बलिराजा काही ऐकेना. तो शक्ती फेकत होता. ती शक्ती तोडल्यानंतर शूल फेकला म्हणजे भाला फेकला, तोही तोडला. अशा वेळेला आता करायचं काय म्हणून बलिराजानं वैहायस विमानातून अनेक शस्त्र अस्त्र आकाशातून इंद्रावर मारायला सुरुवात केली. तेव्हा मात्र इंद्रानं आपला रामबाण काढला आणि तो म्हणजे वज्र. एकदम काढलेलं नाहीये. रणांगणावर एकदम काही करायचंच नसतं. आता वज्राघात केला आणि वर्णन छान केलंय. पर्वतांचे पंख कापल्यानंतर पर्वत जसे खाली कोसळावे तसं वज्राघातानं वैहायस विमान खाली कोसळलं. चमत्कारिक विमान, मायावी विमान, आणि विमानामध्ये बसलेला बलिराजा भूमीवर पडला. विमान गेलं, तुटलं. बलिराजा हा जमिनीवर आला सर्व अर्थानं. आणि आपला नेता जमिनीवर आल्यानंतर दैत्यांचा धीर सुटला आणि दैत्य पळत सुटले. एका अर्थानं देवांना विजय मिळाला. पळता पळता दैत्यांचं मन अगदीच खिन्न झालं की अमृत मिळालंच नाही आणि लढाई करताना पराभव पत्करावा लागला आणि घरी परतायचं. सगळ्यात खिन्न झाला तो बलिराजा. बलिराजा खिन्न होऊन असा परतला तेव्हा त्याची समजूत काढायचं काम शुक्राचार्यांनी केलं. आणि ते करताना त्यांनी सांगितलं, जाऊ दे रे, अमृत नाही ना मिळालं, आपल्याकडे संजीवनी विद्या तरी आहे जी घेण्यासाठी देवांचा प्रतिबिंब कचदेव आला होता. ती तर आपल्याजवळ आहे ना, ती नक्की देवांच्या वशी नाही आहे असं समाधान केलं, सांत्वन केलं. आणि पुढचंही महत्त्वाचं आहे. भागवत कसं नीती शिकवतं बघा.
शुक्राचार्य बलिराजाला म्हणाले, अरे आत्ता जे संवत्सर चाललंय, 1 वर्ष तरी किमान आपण गप्प बसलं पाहिजे. कारण आता देव नुकतंच मिळालेलं अमृत पिऊन फार मोठे ताकदवान झालेले आहेत. अशा वेळेला आपण धीर धरला पाहिजे, शक्ती एकवटली पाहिजे, तपश्चर्या केली पाहिजे आणि पुन्हा एकदा डोकं वर काढून देवांशी झुंज घेतली पाहिजे. हे सगळं भागवतकार रंगवतात. यातून तुम्हाला मला ते लोक शिक्षण देतात हे ध्यानात घ्या. विचार करा, एक किल्ला मिळवायचा, सिंहगड परत, तर गड आला पण सिंह गेला, असा एक माणूस गमवावा लागत होता. त्या कालखंडामध्ये राजा जयसिंगाच्या समोर 27 किल्ले काही न बोलता द्यायचे. याचा अर्थ काय होतो? 9 वर्षाचा मुलगा राजा जयसिंगाकडे पुरा होईपर्यंत ओलीस म्हणून ठेवायचा. याचा अर्थ काय होतो? हात बांधून आलमगीरासमोर जायचं दिल्लीला. याचा अर्थ काय होतो? काळ रात्र ही सगळ्यांच्या जीवनात येते, पण काळ रात्री जे डगमगत नाही त्यांना कुसुमाग्रज यांचं वाक्य कळतं, रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषक काल. उद्याचा उषक काल नक्की होणार आहे, पण रात्रीचं भय बाळगून उद्याचा उषक काल होणार नाही, असं शुक्राचार्य बलिराजाची समजूत घालताना म्हणतात. थोडी त्याची अस्वस्थता कमी झाली. मग त्या दैत्यांची नेहमीची पद्धत अशी आहे, त्या जे राजा पुरुरवा म्हणून आहे त्याने सुद्धा केलेली आहे, की तो स्वर्ग जिंकायचा असेल देवांचा, तर दानव आणि मानव, पुरुरवा हा मानव आहे, दानव आणि मानव यांच्या हातात काय? यज्ञ करणं. आणि भरपूर 100 यज्ञ केले की कदाचित इंद्रपद आणि स्वर्ग मिळू शकतो. म्हणून शुक्राचार्यांनी बलिराजाचं सांत्वन करून म्हटलं, अरे तू अनेक यज्ञ तरी कर, यज्ञामध्ये अग्नी नारायण प्रसन्न होईल आणि तुला अधिक चांगली शस्त्र अस्त्र देईल. आता देवांसमोर तुझं ते वै हा जसं विमान टिकलंच नाही ना, देव तर अमृत प्याले. आता पुन्हा एकदा अग्नी नारायणाला प्रसन्न करूया आणि नवी शस्त्र अस्त्र मिळवूया. त्याचं वर्णन तुम्ही किती छान केले बघा. जवळजवळ 100 यज्ञ बलिराजानं केले. अग्निनारायण प्रसन्न झाला आणि खुद्द अग्निनारायणानं बलिराजाला सुवर्ण रथ दिला. त्या सुवर्ण रथासाठी बळकट अश्व दिले. रथावर शोभून दिसणारा सिंहध्वज नावाची यशोपताका दिली. दिव्य धनुष्य दिलं. अक्षय भाता दिला आणि अंगावर घालायचं दिव्य कवच दिलं. यज्ञातून काय काय मिळू शकतं बघा, हे अगदी सविस्तर सांगितलं. एवढं सगळं घेऊन बलिराजा हा सामर्थ्यवंत झाला. आता मानवी भावना बघा. प्रल्हाद हा विष्णूचा भक्त, पण प्रल्हादाला आपला नातू पराभूत झाला याचं कुठेतरी वाईट वाटणारच नाही. त्या आजोबाने नातवाला 100 यज्ञ झाल्यानंतर आम्लान फुलांची माळ अर्पण केली. ज्याची फुलं कधी कोमेजतच नाहीत अशी माळ आजोबांनी नातवाला दिली. शुक्राचार्यांनी असा दिव्य शंख दिला की पुढ्याचा उल्लेख येणार आहे, तर तो दिव्य शंख ऐकून इंद्र चकित झाला, कारण त्यांना असा दिव्य शंख पूर्वी कधी ऐकलाच नव्हता. हे सगळं यज्ञातून बलिराजाला मिळालं. हे का सांगतायत? अपमानाचा सूड घेण्यासाठी, हरवलेला अमृत पुन्हा एकदा मिळवण्यासाठी, सामर्थ्यवंत झालेल्या स्वर्गाला धडा शिकवण्यासाठी 100 यज्ञ करून बलिराजा तयारी करतोय असं आपल्या लक्षामध्ये येईल. आणि अशी सगळी अनुकूल परिस्थिती झाल्यानंतर सावर्णी नावाचं संवत्सर संपल्यानंतर बलिराजानं सैन्याबरोबर घेऊन अजर आणि अमर असणाऱ्या इंद्रपुरीवर हल्ला केला. हा हल्ला झाल्यानंतर वेढा घातला गेला. देव लढाईच्या तयारीत होते.
पण बलिराजानं असा दिव्य शंख फुंकला की इंद्राला प्रश्न पडला की ज्यांना अमृत मिळालं नाही, जे ना उमेद झाले होते, ते वर्षाच्या आत आपला हल्ला करायला कसे काय आले बरं? शत्रूला चकित करणं म्हणजे अर्धी लढाई जिंकणं. इंद्र चकित झाला, हे आले कसे काय? मला प्रश्न पडला काय करावं. अमृत तर मिळालं नाही आहे ना, हे आपल्याकडं पराभूत झाले. आणि म्हणून त्यांनी बृहस्पतींना प्रश्न विचारला की अहो अमृत मिळालेलं नाही आहे, अशा स्थितीमध्ये हा बलिराजा एवढं सामर्थ्य एकवटून आपणहून आम्हाला आव्हान द्यायला कसा काय आला? आता हा प्रश्न तुम्हाला आम्हाला सुद्धा पडणार. भागवतकार त्याचं उत्तर देतात, आजपर्यंत एकदा सुद्धा शुक्राचार्याने आपलं ब्रह्मतेज बलिराजाला दिलं नव्हतं. आता मात्र बलिराजानं 100 यज्ञ केल्यानंतर अग्निनारायणानं काहीतरी दिलं. आजोबांनी फुलांची माळ दिली, तशी शुक्राचार्यांनी त्यांचं आयुष्यभराचं जे दिव्य तेज होतं ते सगळं दिलं. आणि ते सगळं दिलं होतं म्हणून बलिराजाला पाताळ ढकलण्यासाठी वामनावतार घ्यावा लागला. हे लक्षात घ्या. देव अवतार पूर्वीच घेत नाही, म्हणजे गरज नसेल तरी घेत नाही, वाट पाहतो. यदा यदा हि धर्मस्य परित्राणाय साधूनां, जरा वाट पाहतो. तुम्ही काय करताय बघतो. तुम्ही काहीच केलं नाही तर देव येणारच नाही. काय तुमचं व्हायचं ते होऊ दे. पण तुम्ही काही करत असाल तर 100वा पैसा घेऊन तो बिचारा येईल. तर शुक्राचार्यांनी सगळं ब्रह्मतेज दिलं होतं. त्याला शब्द वापरलाय ऐंद्रिय शक्ती, मानसिक शक्ती आणि तपाचरणी शक्ती. ऐंद्रिय शक्ती म्हणजे इंद्रियांची शक्ती. आता इंद्रियांची शक्ती शुक्राचार्यांची आणि बलिराजाची वेगळी काय असणार? बाहूची ताकद, मनगटाची ताकद इंद्रियांची सारखीच असणार ना. मग ऐंद्रिय शक्ती म्हणजे काय? तर आठवा, दधीचीची जी इंद्रिय होती, दधीचीच्या ज्या अस्थी होत्या त्याचाच वज्र झाला ना. तर शुक्राचार्य तपस्वी असल्यामुळं, ते मनोविजय करू शकत असल्यामुळं, ते इंद्रियांचे गुलाम नसल्यामुळं शुक्राचार्यांची इंद्रिय जी होती ती ऐंद्रिय शक्ती, ऐंद्रिय शक्ती इंद्रिय शक्ती आहे. म्हणजे इंद्राची शक्ती आहे, इंद्रियांची नव्हे, इंद्राची शक्ती आहे. दुसरी मानसिक आणि तिसरी तपाचरणी. शुक्राचार्य तपस्वी होते. शुक्राचार्यांचा उल्लेख वेगळ्या नावानं पण गीतेमध्ये विभूती योगामध्ये आलेला आहे. विभूती योगामध्ये 10व्या अध्यायात 37वा श्लोक आहे. त्यात म्हटलंय, कवीना उशना कवी. पटकन उशना म्हणजे कोण आपल्याला कळत नाही. उरस्व आहे. उशना म्हणजे शुक्राचार्य. चुकून काही लोक शुकाचार्य म्हणतात. नाही, इथं शुकाचार्यांचा संबंध घेतेच काय नाही, भागवतात आहे. उशना कवी म्हणजे शुक्राचार्य. पुन्हा जे 2 मोठे ऋषी आहेत, एक कश्यप आणि भृगु, ज्या कुळामध्ये परशुराम झाला भार्गव, त्या भृगु कुळातले शुक्राचार्य. भृगु कुलोत्पन्न आहे शुक्राचार्य. दैत्यांचे गुरु आहेत हे मान्य, पण अत्यंत तपस्वी आहे. आणि कवीना उशना कवी का म्हटलं? आपण तर कवी म्हणजे साध्या भाषेत इंग्रजीतला पोएट म्हणतो, कल्पनेच्या राज्यामध्ये राहणारा. पण संस्कृतमध्ये कवी शब्दाचा अर्थ आपण ज्याला कल्पनेतला कवी म्हणतो, प्रतिभा कल्पना हे जास्त मानतो, ते चूक नाही आहे. पण संस्कृतमधला कवी प्रतिभे इतकाच प्रज्ञा संपन्न असतो. तो तत्वचिंतक कवी असतो. ज्ञानेश्वरांसारखा तो कवी असतो, तो दृष्टांतातून. आणि तत्वज्ञान असतं सिद्धांतातून. तत्वज्ञ कवी एक विलक्षण शक्ती आहे जी ज्ञानदेवांच्या पाशी होती, त्याला कवी म्हणतात.
नुसता इंग्रजीतला पोएट म्हणजे संस्कृतमधला कवी नव्हे. दुसरी गोष्ट, जसे ऋषी असतात, ऋषी म्हणल्या ऋ या धातूचा अर्थच लांबचं बघणार असा आहे. त्या ऋषीप्रमाणे कवी सुद्धा दूरचं पाहू शकतं हे आपल्याकडे आहे. जे न देखे रवी ते देखे कवी. थोडक्यात कवी हा गीतेतल्या स्थितप्रज्ञासारखा, ज्ञानी भक्तासारखा एक आदर्श आहे. त्यानं असुरांच्याकडे जावं का जाऊ नये हा प्रश्न वेगळा आहे, पण त्याची शक्ती कमी नाही. आणि त्यानं आपलं ब्रह्मतेज हे जेव्हा बलिराजाला दिलंय तेव्हा त्याला पाताळ ढकलण्यासाठी वामन अवतार घ्यावाच लागतो, जो थोड्या वेळानं येणार आहे. पण बलिराजाला असं सगळं मिळालं होतं. आणि म्हणून जेव्हा तो इंद्रपुरीसमोर उभा राहिला तेव्हा वर्षापूर्वी जसा कठीण काळ बलिराजाचा होता तसं वर्षानंतर कठीण काळ इंद्राचा आला. हे रहाट गाडगच आहे, चक्र नेहमी क्रमेण. आणि आता इंद्राच्याही लक्षामध्ये आलं की आपला कठीण काळ आलेला आहे. तर आता दोन गोष्टीची आपल्याला मदत आहे. भागवत किती नीती सांगतं बघा. एक म्हणजे प्रतीक्षा आणि दुसरी म्हणजे तितिक्षा. प्रतीक्षा म्हणजे वाट पाहणं अनुकूल काळ येईपर्यंत, आणि तितिक्षा म्हणजे सहन करणं. माणसाला पराभव फार काळ सहन होत नाही, तो सहन करण्याची ताकद म्हणजे तितिक्षा, आणि अनुकूल काळ येईपर्यंत वाट बघायची म्हणजे प्रतीक्षा. इंद्राला ते माहिती होतं. आणि मग इंद्राने केलं काय, काय गंमत आहे बघा. इंद्रानं लढाईच केली नाही. इंद्राने ठरवून टाकलं की आता लढाई करून शुक्राचार्यांच्या ब्रह्मतेजाचा पराभव आपल्याला करता येणार नाहीये. म्हणून न बोलता त्यांनी स्वर्ग रिकामा करून दिला. बलिराजा फारच प्रसन्न झाला, खुश झाला. चला, लढाई न करता स्वर्ग ताब्यामध्ये आला. आणि इंद्राजी देव पुढं वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष वनवासात गेले आणि बलिराजा स्वर्गाचा स्वामी झाला. एक स्वर्ग जिंकल्यानंतर त्रैलोक्य ताब्यामध्ये आले. पुन्हा शुक्राचार्य म्हणाले यज्ञ करा म्हणून, आणि त्या यज्ञामध्येच वामन अवतार येणार आहे हे तुमच्या लक्षामध्ये येईल. यज्ञ कुठं केले, तर आजही गुजरातमध्ये जे भडोच आहे, भडोच नावाचं गाव, त्याचं मूळ संस्कृत नाव भृगु कच्छ असं आहे. भृगु कच्छ पासून भडोच हे झालेलं आहे. पुन्हा गुजरात येथून त्या कालखंडामध्ये सरस्वती नदी वाहत होती. राजस्थान व पंजाब, हिमालय, हरियाणा आणि सरस्वती नदी इतकी मोठी होती की सिंधू नदी तिची उपनदी होती. गंगा यमुनांचा पत्ताच नव्हता, म्हणजे गंगा यमुना म्हणून माहिती नव्हत्या. अशी सरस्वती नदी लुप्त झाली आहे प्रस्तरभंगामुळं. जसा धरणीकंप होतो तसा काही एक झालं आणि सगळंच बदललं. राजस्थान वाळवंट बनलं. पण आज सुद्धा अगदी नासा सांगतो आपल्याला किंवा आपलं उत्खनन सांगतं की त्या ठिकाणी निश्चितपणे पाणी होतं, जे बंगालच्या आपल्या द्वारकेपाशी मिळत होतं. एवढी मोठी जहाजं होती जी आजही सापडतात, आजही कळतात की गुजरातमध्ये, गुजरातच्या किनाऱ्यावर असं खडकामध्ये खोदलेले आपल्याला गुहा दिसतात, ज्याच्यात समुद्राचं पाणी जातं आणि मोठमोठी जहाजं आत जाऊ शकतील असं आत्ताही शिल्लक आहे. यावर बोलायला लागलं तर तासभर खर्च करावा लागेल. आपलं काय सामर्थ्य होतं, कसे आपण बृहत भारत जिंकला होता, कसा बौद्ध धर्माचा प्रसार झाला होता वगैरे. पण त्या गोष्टी इतक्या सुरेख आहेत की वाचताना अंतःकरण भरून येतं. पूर्व दिव्य ज्यांचे त्यांना रम्य भावी काल. ज्यांचं पूर्व आयुष्य भाग्यवान आहे ते आपण हिंदू निश्चितपणे भाग्यवान असणार. उद्या आपण 5-10 वर्षात विश्वगुरु होणार, त्यात काही शंका नाही. आता या सगळ्या आठवणी जाग्या होतात याचं कारण इंद्रानं ठरवलं प्रतीक्षा आणि तितिक्षा, तो बाजूला झाला. पण गंमत बघा, इंद्र अशा प्रकारे बाजूला झाला, पण मुलांचं दुःख मुलांच्या पेक्षा आईला अधिक त्रास देतो. हा आपला सगळ्यांचा अनुभव आहे. तसंच तिथं घडलं.
म्हणजे इंद्रादी देव वनवासात गेले, याचं सगळ्यात मोठं दुःख कुणाला झालं असेल तर देवांची आई जी आहे तिचं नाव आदिती असं आहे. आदितीपासूनच आदित्य म्हणजे सूर्यनारायण हा शब्द आला. आता हिचं नाव अदिती, अदिती, आणि तिच्या सवतीचं नाव दिती, फक्त काढायचा. पतीचं नाव कश्यप. दोन नाव आपण सांगितली, भृगू आणि कश्यप. त्या कश्यपांच्या दोन पत्नी, एक दिती आणि आदिती. पैकी आदिती दत्तात्रेयांची आई जशी अनसूया आहे तशी आहे, आणि दिती मात्र सात्विक आणि राजस असण्यापेक्षा तामस प्रवृत्तीची आहे, हट्टी आहे. आणि त्या दितीच्या पोटी जे जन्मास आले कश्यप आणि दिती या दाम्पत्याच्या पोटी, ते आईच्या तामसी स्वभावामुळं, दिती या आईच्या नावामुळं दैत्य झाले. आपण जे दैत्य म्हणतो ते आईकडनं मातृनाम आलंय, दैत्य, दिती. बर, त्या दितीपाशी कुठलाच चांगला गुण नव्हता का? असं असत नाही कधी. इतके तामस असणारी, म्हटलं तर राजस असणारी, थोडीशी सात्विक होती, म्हणजे ही दिती शंकराची भक्त होती. आणि बघा, निसर्गाचा ते ईश्वराचा न्याय असा आहे की तशा तिच्या शिवभक्तीमुळं तिच्या वंशामध्ये प्रल्हाद जन्मला, बलिराजा जन्मला. असुर आहे, दैत्य आहे, पण विष्णूचा भक्त झाला. कारण आईनं कधी काळी शिवोपासना केलेली आहे. चांगलं पेरलं तर चांगलंच उगवतं, वाईट पेरलं तर वाईट उगवतं, त्याला काही इलाज नाही. मुद्दा असा की प्रल्हादाच्या जन्माचं कारण आपल्याला कळलं. पण आता काय घडलं? दितीचे पुत्र असणारे दैत्य म्हणजे प्रल्हाद, विरोचन आणि बलिराजा पैकी बलिराजानं स्वर्ग ताब्यात घेतला की दितीचे पुत्र थाटामाटात राहिले, आणि आदितीचे पुत्र, दुसऱ्या पत्नीचे पुत्र इंद्रादी देव वनवासी झाले. त्या आदितीला अतिशय वाईट वाटलं, ती दुःखी कष्टी झाली, खिन्न झाली. आणि योगायोगानं ती ज्या आश्रमात होती त्या आश्रमामध्ये तिचे पती कश्यप आले. आता ते कुठून आले तर तीर्थयात्रा करून आले, हिमालय दर्शन घेऊन आले. आपल्याकडे एक पद्धत अशी आहे की अगदी संन्यासी जरी झाला, संन्यासी मी त्याला काही उरलेलं नाही आहे, नाव गाव काही नाही, शिखा त्याग करायचा, यज्ञोपवीत काढून टाकायचं, नावही सोडायचं, वेगळं नाव घ्यायचं, संन्यासी. पण हे किती कौतुकाचं आहे बघा. त्या संन्यासाला पण एक दंडक असा आहे की 12 वर्षानंतर त्यानं आपल्या गावी परत यायचं आणि मातृभूमीचं दर्शन घ्यायचं. केवढ्या आपल्या परंपरेमध्ये राष्ट्राचा विचार आहे. बरं, कुणाला भेटायचं संन्याशांना? आई वडिलांना भेटलं तर भेटले, पण आई वडिलांना भेटायसाठी 12 वर्षांनी परत यायचं नाही आहे, मातृभूमीला वंदन करायला परत यायचंय, हे आपल्या लक्षामध्ये येतं. तसंही असेल, पण कश्यप मुनी मात्र योगायोगानं आले. आणि आता कश्यप हा पती आणि पत्नी आदिती यांचा संवाद जो रंगलाय तो भागवतकार एखाद्या प्रापंचिकाला आवडेल अशा प्रकारचा रंग होता. इथं भागवत आपल्याला आवडतं, अधिक आवडतं भक्तीपेक्षा. संवाद कसा आहे बघा. तर कश्यप आल्यानंतर विश्रांतीसाठी प्रथम इतक्या दिवसांनी पती घरी परत आला म्हणून त्याचं पूजन केलं. नंतर त्यानं आसन ग्रहण केलं, जलपान हे झालं, सगळ्या गोष्टी आहेत. आणि कश्यपाने बघितलं की आपली पत्नी सगळ्या गोष्टी यथासांग, यथाविधी, यथाक्रम पार पाडतीये, पण तिचा चेहरा मात्र म्लान आहे, दुःखी कष्टी आहे. आणि म्हणून कश्यपाने आपल्या बायकोला विचारलं की एवढी तर दुःखी कष्टी का? काय घडलं बरं असं?
आता काय घडलं बरं असं याबद्दल जे प्रश्न विचारलेत ते आपल्या भारतीय संस्कृतीचं दर्शन घडवणारे प्रश्न विचारलाय. 3 प्रश्न विचारले. पहिला प्रश्न असा की तू गृह कार्यामध्ये व्यग्र असताना दाराशी कोणी अतिथी आला होता आणि तो विनमुख परत गेला, हे तुला नंतर कळलं. आणि अतिथी देवो भव ही आपली संस्कृती असल्यामुळं आणि अतिथीचा अपमान झाल्यामुळं चूक झाली म्हणून तू दुःखी कष्टी तर नाहीस ना. इथं आपली संस्कृती अतिथी देवो भव हे आपल्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं. हा सद्गुण आहे. त्याची विकृती झाली तर काय होतं याचा अनुभव आपण पारतंत्र्यात घेतलाय. पण म्हणून सद्गुण चूक नाही. आपण कोंगण विसरलो, सद्गुण चूक नाही. ही गोष्ट मी तुम्हाला सांगितली की मला आठवत नाही आहे. सांगितली असेल तर पुन्हा एकदा ऐका. एक 3-4 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. नाशिकमध्ये जी वृत्तपत्र आहेत म्हणजे अगदी लोकसत्ता महाराष्ट्राने सुद्धा नाशिकमध्ये आहेत, त्यांची आवृत्ती असते. एका वृत्तपत्राचे 5 तरुण पत्रकार, त्याच्यामध्ये 3 मुलं आणि 2 मुली अशी 5 जण सायकल प्रवास करीत 2-3 वर्षापूर्वी नाशिकहून काळाराम मंदिरापासून निघाली आणि सायकलनंच रामेश्वरला जायचं असं त्यांनी ठरवलं. असा सायकल प्रवास करीत ती गेली आणि नंतर त्यांनी लेख लिहिला. 2-1 वर्ष ती किमान झाली. त्या लेखाचे एक हकीकत तुम्हाला मला सांगायची वाटते. पूर्वी सांगितली असेल तर पुन्हा. त्या 5 जणांनी आपले अनुभव लिहिले आणि अनुभव लिहिताना ते असं म्हणतात की कुठल्याही गावामध्ये गेलं तर देवळामध्ये राहायला अडचण काहीच नाही. पण समजा गावातलं दूध फार पडकच असलं, काट्याकुट्याने भरलेलं असलं, तर जे कुठलं गावातलं बरं घर दिसेल, श्रीमंत नको पण बरं घर दिसेल, पडवी असेल, सोपा असेल, अंगण असेल, अशा कोणाच्याही घरामध्ये जाऊन आम्ही सांगत असू. 5 जण म्हणतायत कन्याकुमारीपर्यंत किती प्रांतमध्ये लागतात बघा नाशिकपासून. संध्याकाळच्या वेळेला आम्ही जर त्यांना म्हटलं असे असे 5 तरुण पत्रकार आहोत, देशस्थिती वर्तमान पाहत चाललो आहोत सायकलवरून, आम्ही तुमच्या अंगणामध्ये झोपलो तर चालेल का? आमच्यापाशी बिछाना वगैरे आहे. कोणी आम्हाला नाही म्हटलं नाही, सगळ्यांनी राहायला जागा दिली. पण त्या 5 जणांनी लिहिलं एकही घर असं नव्हतं की झोपायला जागा दिल्यानंतर संध्याकाळ रात्र झाल्यावर त्यांनी आम्हाला पुढचा प्रश्न विचारला नाही. असं एकही घर नाही की तुमच्या जेवणाची तरतूद काय. कारण माणसं बांधून आणतील ते किती आणतील बरं, तर तेही शिळपाक होऊ शकतं की नाही. 20-25 दिवस लागणार आहेत सायकलनं प्रवास करायला. त्यांनी म्हटलंय प्रत्येक घरामध्ये जिथं आमची वस्ती होती त्या ठिकाणी एक प्रश्न असायचा, जेवलात का? घर कसलंही असो. हे 2 वर्षानंतर तरुण मुलांचे अनुभव बघितल्यानंतर आपली भारतीय संस्कृती काय आहे ती कळते. आणि आजही तुम्ही मी सगळे असेच आहोत. दाराशी कोणी आला आणि तो उपाशी असेल आणि आपण जेवू हे शक्यता नाही. म्हणून ते विचारतायत दाराशी कोणी अतिथी आला तर किती छान आहे बघा. तो गृहकृत्यामध्ये व्यग्र होतीस म्हणून तुझं लक्ष गेलं नाही आणि तो विनमुख परत गेला, असं तर घडलं नाही ना. दुसरा प्रश्न विचारला किती छान आहे. मी देशांतराला गेल्यानंतर पती बरेच दिवस भेटला नाही म्हणून दुःखी कष्टी झालेली तू एक दिवस तुझ्या हातून अग्निहोत्राची पूजा तर चुकली नाही ना. आज जरा मागं वळून बघा ते अग्निहोत्र हे काय आहे नेमकं. नुसती अग्नीची पूजा नाही आहे. त्या अग्निहोत्रामध्ये जे काही सुगंधी किंवा अन्य द्रव्य टाकलं जायचं ते घराभोवती प्रदूषण जे असेल त्याचं शुद्धीकरण करायचं हेच आहे. आता नव्या काळामध्ये माणसं म्हणते जुन्या काळात शेती होती, आजच्यासारखी स्पर्धा नव्हती, लोकांना घरं होती. आता पुण्यात घर मिळत नाही, लोकांना घरं होती, अग्निहोत्र शक्य होतं. आणि आता आम्हाला कशा सांगताय? तेव्हा आपण म्हणून नाही आम्ही तुम्हाला सांगत नाही, पण काय होतं हे लक्षात घ्या ना.
आज प्रदूषणासाठी फ्रान्स अमेरिकेशी करार करून त्यांचे कोट्यवधी पैसे घ्यायचे तर आमचे कोट्यवधी घालायचे हे लागणारच नाही असं आपल्याकडे सहज विचार मनामध्ये येतो. पुन्हा सामाजिक स्थिती म्हणून तुम्ही आठवून बघा, अनेक गावांच्या मध्ये एक तरी देवराई असायची की नाही? आठवून बघा. देवराई याचा अर्थ काय? देवाला दिली राई. आणि काय समजूत असायची? देवराई मधलं झाड तोडलं तर शिक्षा होईल, एकही झाड तुटायचं नाही. अशा देवराया जे नागर वस्तीतली फुफ्फुस आहेत, माणसात जसं फुफ्फुस आहे तसं देवराया. किती आपल्या परंपरेमध्ये बरोबर बसवलेलं होतं. आपण नको तो विकास करण्यासाठी सृष्टीला भकास करत चाललो आहोत. आपल्या जवळची एक नदी आहे, राम नदी म्हणून. आता अधिक बोलत नाही, जर तुम्ही वाचत बिचत असाल काय घडलंय त्या राम नदीचं. मुद्दा इतकाच की विकास आम्हाला जरूर पाहिजे, पण दोहन करून पाहिजे, शोषण करून नाही. ती गोमाता आहे, ती सृष्टी माता आहे, तिच्याकडे मागा, ती देते. अगदी पाणी अडवा, धरणं बांधा. भाकरा नांगल पहिलं धरण आहे स्वतंत्र भारतातलं, करा, पण तिचं ऐका जरा. काहीच ऐकायचं नाही हे काही फारसं बरोबर नाही. तर विचारलंय, अग्निहोत्र तर तुझ्या हातून चुकलं नाही ना? आणि तिसरा प्रश्न घेऊन आपण थांबूया. किती प्रापंचिक छान आहे बरं. तुझी मुलं बाळ सुखी आहेत ना? का ती सुखी नाहीत म्हणून दुःखी झाली आहे? तेव्हा तिच्या डोळ्यात टचकन पाणी आलं आणि ती म्हणाली, बरोबर ओळखलं, माझी मुलं बाळ सुखी नाही आहेत. माझी मुलं इंद्राजी देव वनवासात आहेत. कंसात ती म्हणाल असेल, तुम्ही कश्य पहा रानावनात फिरता, तुम्हाला काय असेच फिरत राहाल, तसे फिरा पाहिजे तर देवासाठी. पण माझी मुलं इंद्र आणि स्वर्गात बसली होती, ती आता वनवासी झाली आहे म्हणून मी दुःखी आहे. तेव्हा कश्यपाने तिची समजूत घातली. तिला एक व्रत सांगितलं, त्याचं नाव पयो व्रत असं आहे. छान रंगवले भागवतकाराने. त्याच्यातून अंशावतार वामन जन्मास आला आणि पुढे काय घडलं हे नंतर आपण बघू. थांबू.